तुम्हाला माहिती आहे का की आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांचं किती महत्त्व आहे किंवा आपल्या ग्रहांना कुठल्या कुठल्या गोष्टींचं कारकत्व आहे ज्यामुळे आपल्याला त्यांचे फळ. नमस्कार, मी अश्विनी सुमित रोहणकर. माझ्या प्रकाश वैदिक ज्योतिष या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. कुठल्या ग्रहांना कुठल्या कुठल्या गोष्टीचं कारकत्व दिलंय किंवा त्याच्यामुळे आपल्याला. 7वा ग्रह आहे शनी. शनी हा ग्रह खर तर मंद गतीने चालणारा ग्रह आहे, म्हणून त्याला मंद ग्रह असं सुद्धा म्हणतात किंवा त्याला वृद्ध ग्रह असं सुद्धा म्हणतात. तर मग शनीचे कारक काय काय असेल? शनीच्या अंमलाखाली 2 राशी येतात, एक म्हणजे मकर रास, दुसरी म्हणजे कुंभ रास. आता शनीचे कारक काय काय आहे? तर शनी हा न्याय, कर्म, अनुशासन आणि स्थिरता, मेहनत या सगळ्यांचं कारकत्व शनीकडे आहे. अर्थातच ज्या व्यक्ती ह्या शनीच्या अंमलाखाली येणाऱ्या राशीत जन्म असेल, याचाच अर्थ मकर किंवा कुंभ राशीमध्ये जन्म असेल किंवा जन्म लग्न कुंडलीमध्ये या व्यक्तीचा शनी हा उच्चीचा असेल किंवा अंशात्मिक दृष्ट्या प्रबळ असेल किंवा तो त्यांच्या मित्र राशीत असेल किंवा लग्नावर त्यांची दृष्टी असेल किंवा लग्नात ते स्वतः प्रेझेंट असतील, तर अशी व्यक्ती कशी असेल? अर्थातच अशी व्यक्ती भरपूर कर्म करणारी, मेहनती, त्यानंतर साहसी, अनुशासनप्रिय म्हणजे पंक्च्युअल असेल. विशेष म्हणजे त्यांना जिथची वस्तू तिथे आणि खूप जास्त अनुशासन, पंक्च्युअलिटी ह्याचं त्यांना खूप या विलंबाने प्रगती करणाऱ्या असू शकतात. कारण शनी हा मंद ग्रह आहे, शनी हा वृद्ध ग्रह आहे. मंद गतीने प्रगती त्यांची होऊ शकते. म्हणून आपण असं म्हणतो की जर एखाद्याला घर करायला उशीर झालेला आहे, एखाद्याला नोकरी लागायला उशीर झालेला आहे, एखाद्याला मूल व्हायला उशीर झाला आहे, तिथे तुम्ही शनीची दृष्टी पाहू शकता. पण जर तुमच्या कुंडलीमध्ये शनी हा दुर्बळ आहे किंवा शनी हा अंशात्मिक दृष्ट्या दुर्बळ आहे किंवा शनी हा दिशाबली सुद्धा नाही आहे, अशी व्यक्ती कशी असेल? अर्थातच अशी व्यक्ती आळशी असू शकते. अशा व्यक्तीला कुठल्याही प्रकारचे मेहनत करण्याचा रस असू शकत नाही किंवा ती अनुशासन प्रिय सुद्धा असू शकत नाही. मग शनीचं जे दैवत आहे हे स्वतः शनीच आहे. त्यामुळे जर आपल्याला त्यांच्यापासून आपल्याला फायदा करून घ्यायचा असेल तर आपल्याला स्वतः त्यांची शनी महाराजांची पूजा करायची आहे किंवा शनी चालीसा आहे किंवा त्यांचं जे मंत्र आहे याचा आपल्याला पूजन करायचं आहे, मंत्राभ्यास करायचा आहे किंवा नीलम हे रत्न धारण करायचं आहे. आजची ग्रहांची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रत्येक राशी ती कुठल्या तत्वाची आहे, त्याचा स्वामी आणि तो व्यक्ती स्वभावाने कसा असेल, त्या राशीच्या अंमलाखाली येणाऱ्या नक्षत्रांचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत हर हर महादेव.